नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 14/1/2026 ला आज परिपत्रक आलाय महाज्योतीकडून. तर त्याचा विषय असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब आणि गट क पूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची काय प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे बाबत. ओके, तर त्याबद्दल हे आज नोटिफिकेशन आलेलं होतं 14/1/2026. ओके, तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोणती तर संयुक्त गट ब व गट क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, ठीक आहे, पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी कधी तर 15/12/2025 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ज्यांचे काही निवड झाले त्या मुलांची आपण लिस्ट टाकलेली होती आपल्या टेलिग्राम चॅनलला. ओके, सो विद्यार्थ्यांना संबंधित प्रशिक्षण संस्थांमध्ये रुजू होण्याकरिता, ठीक आहे, त्यांनी प्रत्येक मुलाला काय इन्स्टिट्यूट त्यांच्या नावासमोर दिलेली आहे. ठीक आहे, त्याची सुद्धा पीडीएफ आपण टेलिग्रामला टाकलेली होती. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कोणती इन्स्टिट्यूट मिळाली यावेळी काय सिलेक्ट नव्हतं, जसं बार्टी टार्टीला काय त्यांनी सिलेक्शनचा प्रिफरन्स दिलं होतं. तर महाज्योतीला प्रिफरन्स काही दिले नाही, डायरेक्ट त्यांचा निवड यादी लागली त्यांच्या याच्यानुसार. म्हणजे महाज्योतीच्या काय म्हणतात त्याला, महाज्योतीने ठरवल्याप्रमाणेच मुलांना इन्स्टिट्यूट मिळालेल्या आहेत. ओके, सो तर काय संबंधित प्रशिक्षण संस्थांमध्ये रुजू होण्याकरिता कळवण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी संबंधित प्रशिक्षण संस्थांमध्ये रुजू होऊ शकले नाही, म्हणजे आता हे मुलं कोणते, ज्यांचं युपीएससी मध्ये पण सिलेक्शन झालंय, त्यानंतर मग राज्यसेवेमध्ये पण सिलेक्शन झालंय आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये पण सिलेक्शन झालंय. तर ते मुलं काय केलं, त्यांनी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी न जॉईन करता ते हायस्ट ऑब्व्हियसली काय ते हायस्ट प्रिफरन्स देतील, जसं की मग राज्यसेवा असेल किंवा मग युपीएससी. ओके, तर त्या अनुषंगाने मग काय त्या जागा रिक्त झालेल्या आहेत. ओके, त्या जागा आता खाली झाल्या, तर त्या जागेवर आता काय प्रतीक्षा येथील मुलाला बोलवण्यात येईल. ओके, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी किती 10/1/2026 पर्यंत प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अद्याप सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांची रुजू प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ओके, त्यांनी जॉईन केलेलं नाही. त्यामुळे आता काय झालं, तर रिक्त असलेल्या जागाकरिता, ठीक आहे, ज्या जागा रिक्त आहेत, तर चाळणी परीक्षेतील प्राप्त गुणांकानुसार प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 20/1/2026 आता जे मुलं वेटिंग लिस्टला होते तर त्यांना 20/1/2026 पर्यंत काय संबंधित प्रशिक्षण संस्थेत रुजू प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. ओके, तर ते आपल्याला जे इन्स्टिट्यूट देतील तिथं आपल्याला जाऊन ते काय आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल. ओके, याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे अशा विद्यार्थ्यांची यादी देखील सदर परिपत्रकासह प्रसिद्ध करण्यात येत आहे. ओके, सो याच्या संबंधित पीडीएफ सुद्धा त्यांनी अपलोड केलेली आहे. तर एक नोट आहे, प्रशिक्षण संस्थेबाबत आवश्यक माहिती करिता 15/12/2025 रोजी काय 15/12/2025 रोजी सदर प्रशिक्षणाकरिताच्या निवड यादीसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकाचे अवलोकन करण्यात यावे. ओके, सो आता जे मुलं वेटिंग लिस्टला आहेत, ओके, तुम्ही लिस्ट बघून घ्या. तसं मी टेलिग्रामला आपल्या टाकतोच पीडीएफ त्या संबंधित. तर तिथे तुमचे नाव असेल वेटिंग लिस्टमध्ये, तर तुम्हाला 20 तारखेपर्यंत, आणि आय थिंक त्याच्यासमोर काही इन्स्टिट्यूटचं नाव पण असेल. जेव्हा जी यादी आली होती महाज्योतीची, तर त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांचे नाव आणि त्याच्यासमोर त्यांना महाज्योतीकडून कोणती इन्स्टिट्यूट मिळाली त्याचं नाव सुद्धा होतं. आपल्याला सिलेक्ट करायचं नव्हतं. ठीक आहे, जसं बार्टीला सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे, 5 प्रिफरन्स देता येतात बार्टीला, पण महाज्योतीला प्रिफरन्स नव्हता. महाज्योतीला ते त्यांच्याकडून जे लॉट अवेलेबल होतील त्या अनुषंगाने मग ते देतात. ओके, सो आता तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल, समजा आपला कुठं पुणेचे असाल तर मग त्या पुणेचे इन्स्टिट्यूट तुम्हाला मिळतील. संभाजीनगरचे असाल तर तुम्हाला संभाजीनगरचे इन्स्टिट्यूट मिळतील. तुम्ही नागपूरचे असाल तर मग नागपूरचे इन्स्टिट्यूट. तर त्या रिगार्डिंग तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याचे तुम्हाला काय मिळतात, ते इन्स्टिट्यूट मिळतात. तर त्याची बिलकुल टेन्शन घेऊ नका. ओके, सो काय तर ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांनी तात्काळ काय करा, जॉईन करून घ्या. ओके, लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आता जे मुलं यादीमध्ये नाही आहेत तर ते समोर पुन्हा एक प्रतीक्षा यादी लागेल. त्याच्यामध्ये काय महाज्योतीचे जे मुलं आहेत, ओके, तर ते त्यांचं सुद्धा नाव येऊन जाईल. आणि अलीकडेच काय तर बार्टीचं काय आता प्रिफरन्स फॉर्म भरणे सुरू आहे. तर त्या समोरच्या स्लाइडमध्ये मी त्याबद्दल सुद्धा बोलतो. ओके, आता
आता बार्टी बद्दल माहिती बघू आपण. तर ज्या विद्यार्थ्याचे बार्टी मध्ये सिलेक्शन झालेले आहे, ओके, बार्टी मध्ये, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ईमेल वर, जर आता आला नसेल पण प्रत्येकाच्या ईमेल आयडी वरती बार्टीकडून एक मेल आलेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि तिथे लॉग इन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून तिथं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन ओपन करा. ओके, म्हणजे तुमची जे काही लॉग इन आयडी आहे ती ओपन करा आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला एक मिनिट, तर अशा प्रकारे प्रिफरन्स ऑप्शन येईल. ओके, सो अशा प्रकारे मी 5 इन्स्टिट्यूट निवडल्या एम एस साठी हे आहे. ओके, तर पहिल्या नंबरला मी संकल्प एज्युकेशन ठेवलाय, पहिल्या नंबरला प्रायोरिटी संकल्प एज्युकेशन, त्याच्यानंतर मग इग्नॅट अकॅडमी, त्यानंतर मग हे इन्फिनिटी अकॅडमी आहे अकॅडमी, त्याच्यानंतर IITS अकॅडमी पुणे आणि मेडिजी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, तर या एम एस साठी पुण्यातल्या या 5 इन्स्टिट्यूट आहेत. ओके, सो संकल्प एज्युकेशन एम एस हे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला आहे, पण त्याचे जे काही ब्रँचेस आहेत तर ते पुणेला सुद्धा एक ब्रँच आहे संकल्प एज्युकेशनची, खाटेकर सर. तर तुम्ही त्या अनुषंगाने तिथं सुद्धा जॉईन करू शकता. ओके, तर तुमच्या एरियामध्ये जे जवळ आहे, ठीक आहे, जर इग्नेट जवळ असेल तर इग्नेट घ्या, इन्फिनिटी जवळ असेल तर इन्फिनिटी. ठीक आहे, पण आपण कसं आहे, जे पहिल्या नंबरला देतो तर ते आपल्याला भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी आधी पण इथं संकल्प एज्युकेशन लावतो बँकिंगसाठी. सो मी संकल्प एज्युकेशनला प्रायोरिटी नंबर 1 दिली आहे. ठीक आहे, तर तुमच्या अनुषंगाने तुम्ही कोणतं पण देऊ शकता, तुम्हाला जी जवळ कम्फर्टेबल आहे, ते जवळ पडते ते, जसं इग्नाइट अकॅडमी जर तुम्हाला जवळ पडत असेल तर ती घ्या, इन्फिनिटी पडत असेल तर ती घ्या. ठीक आहे, तर हे जे आहे ते प्रत्येक याच्यासाठी पण आहे, सेम लागू आहे. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ला तुमचा जर लागला असेल तर तिथं सुद्धा आपल्याला काय प्रिफरन्स निवडायच्या इन्स्टिट्यूटची. त्यानंतर मग UPSC असेल किंवा मग राज्यसेवा असेल, त्या सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला इन्स्टिट्यूट निवडायचं आणि हे लास्ट डेट 19 जानेवारी 2026 पर्यंत आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग अशी थोडा साईटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये OTP जे आहे ते मोबाईलवर येत नव्हती. मी 3-4दा ट्राय केला, पण आता तो मॅटर सॉल्व्ह झालेला आहे. तर तुम्ही एकदा तो इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, तर तुम्ही एकदा विजिट करून लवकरात लवकर तुमचं काय ते इन्स्टिट्यूट निवडून घ्या, म्हणजे जेणेकरून मग लास्टच्या दिवशी काय होतं तर वेबसाईट खूप स्लो चालेल. ओके, सो मग त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतील. सो तुम्ही आताच, जर रात्री जर तुम्ही करत असाल तर बेस्ट. आता काय OTP वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही, तर लवकरात लवकर तुम्ही प्रिफरन्स निवडून घ्या. ओके, तुम्ही आपण जेव्हा प्रिफरन्स निवडतो तशा प्रकारे आपल्याला एक ही येते त्यांच्याकडून. ओके, PDF डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटला जाता तेव्हा ही आपल्याला दाखवावी लागते. ओके, त्याच्यानंतर मग एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण प्रिफरन्स काय करतो, आपण फ्रीज ऑन करतो, तर त्यांच्याकडून आपल्याला असा एक मेल येतो. ओके, बघा आता, डिअर कॅन्डिडेट, यू हॅव युअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रिफरन्स फ्रीज ऑन 14 जानेवारी 2026. किती वाजता, तर हे रात्री मी 10 वाजता केलेलं आहे. ओके, 10 वाजून 3 मिनिटांनी, म्हणजे आता 1-2 तासापूर्वीच हे मी केलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज आला तर तुमचं काय झालं, आता प्रिफरन्स तुमचं परफेक्ट झालेलं आहे. ओके, तर मग त्या अनुषंगाने मग ते आपल्याला या 15 दिवसामध्ये त्यांच्याकडून समोरची माहिती कळवण्यात येईल, किंवा मग या 15 दिवसामध्ये आपल्याला कोणती इन्स्टिट्यूट मिळाली ते आपल्याला कळून जाईल. ओके, आणि मग त्या अनुषंगाने मग आपल्याला जी इन्स्टिट्यूट आहे तिथं आपल्याला सगळे डॉक्युमेंट घेऊन जावे लागतील. ओके, मग त्यामध्ये आपली 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि आपले जेवढे काही डिग्री सर्टिफिकेट आहेत, ओके, सगळे आपल्या डिग्री सर्टिफिकेट, सगळे आपल्या मार्कशीट. ओके, त्याच्यानंतर मग महत्वाचं म्हणजे 3 वर्षाचा जो आहे इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाची आवश्यक आहे. ओके, 3 वर्षाचा काय इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मग कास्ट सर्टिफिकेट. ओके, तुमचं काय कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मग व्हॅलिडिटी. ठीक आहे, व्हॅलिडिटी, आणि मग बाकी आधार कार्डची झेरॉक्स वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कलर प्रिंट काढा. कशाची कलर प्रिंट? फार महत्वाची आहे कलर प्रिंट. जे आपला पासबुक आहे. ओके, कधी कधी पासबुकचा खूप प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे काही काही मुलांचे आता पासबुक फाटलेले पसंत असेल, कारण ते आपल्या शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना काढलेले ते पासबुक आहे, तर ते आता फार जुने झाले. तर ठीक आहे, तर त्याचं काय, तुम्ही कलर हे काढा, फोटो कलर प्रिंट काढा आणि ते सबमिट करा. ओके, आणि जर तिथे स्पष्ट लिहून दिलेले नसेल तर तुम्ही स्वतः म्हणजे अक्षराने तुम्ही स्वतःच्या लिहू शकता तिथं पासबुक वगैरे वगैरे. तर त्याच्या 2-3 अशा झेरॉक्स काढून ठेवा. ओके,
जे म्हणजे समोर त्यांना कळलं पाहिजे, कारण की महत्वाचं म्हणजे काय आपल्याला महिन्याची मंथली स्टायपन आपल्या अकाउंटवर जमा होणे हे फार महत्वाचं आहे. ओके. सो तुम्हाला ही माहिती कळलीच असेल. ओके. तर या रिगार्डिंग काय पुन्हा समोर आपल्याला पुन्हा काय झेरॉक्सचे 2 सेट काढायचे आहेत. ओके. एक सेट त्यांच्याकडे, एक सेट आपल्याकडे, अशा प्रकारे 2 सेट आपल्याला काढायचे आहेत. ओके. तर त्या रिगार्डिंग आणि फोटो किती, फोटो 8 लागतील. ठीक आहे. तर 8 फोटो कॉपी आवश्यक आहेत. ठीक आहे. 8 फोटो तुम्ही काढून ठेवा. ओके. सो समोर काही माहिती असेल, जी काही माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकत असतो. ओके. सो टेलिग्राम चॅनलला तुम्ही जोडून राहा. प्रशिक मॅथ अकॅडमी हे माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. ठीक आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. ओके. आणि यानंतरची सगळी माहिती मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात आधी कळेल. ओके. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.